आजचा दिवस हा संस्कृतीचा दिवस आहे. तुम्हा सगळ्यांना संक्रांतीच्या शुभेच्छा. तुमच्या सगळ्यांच्या हातामध्ये लेखणी असते, त्यामुळे दोन तुम्हाला सांगायची गरज नाही. फक्त तुमची लेखणी आम्हा लोकांच्या निमित्ताची ठेवा, आजच्या दिवशी सांगायची. मी आज अतिशय सोन्या सूचनेमध्ये तुम्हा सगळ्यांना निवड केली आणि मला असं वाटते की काही गोष्टी या नदीसमोर आणल्या पाहिजेत. मला या देशाच्या स्वातंत्र्याच्या नंतर काही कर्तृत्वान व्यक्ती, राज्यकर्ते, प्रशासन यांचं स्मरण झालं. स्वातंत्र्याच्या नंतर एक अत्यंत प्रभावी आणि सवन देशाच्या सगळ्या राज्यांना एकत्रित ठेवण्याचं कशी महत्त्वाची चांगली ज्यांनी केली ती सरदार पटेल यांचा उल्लेख हा कथाक्षणी करणार होता. सरदारांच्या नंतर उत्तर प्रदेशमधून पंडित गोविंद पंत यांच्यासारखं दुसरे नेतृत्व हे देशाचा गृहमंत्री म्हणून आपण सगळ्यांनी आणलं आणि महाराष्ट्राचं सुद्धा योगदान त्याच्यामध्ये मोठं. यशवंतराव चव्हाण हे देशाचे गृहमंत्री होते, शंकरराव चव्हाण हे देशाचे गृहमंत्री होते. त्यामुळे या पदाची प्रतिष्ठा आणि गरिमा ही वाढवण्याच्यासाठी या थोर देशभक्तांनी अतिशय मोलाचं काम केलं. आपल्या शेजारचं राज्य गुजरात, एकेकाळी गुजरातकडे वाहन असतं हे एक राज्य होतं आणि गुजरातने सुद्धा अतिशय उत्तम प्रशासन यांचं ओळख देशाला करून दिली. किंवा लोकांना फारसे कदाचित माहिती नसेल, बाबूभाई जसूबाई म्हणून एक अतिशय कर्तव्यवान, स्वच्छ आणि प्रामाणिक असे मुख्यमंत्री गुजरातने गेले होते. बाबू यांच्या नंतरच्या काळामध्ये माधवसिंग सोलंकी असतील, शिवराजराव पटेल असतील, अनेकांची नावं सांगता येतील की गुजरातने उत्तम प्रशासन देशाला दिले. ही जी नावं मी आता आपल्या सगळ्यांना सांगितली यांचं एक वैशिष्ट्य होतं की यापैकी कुणालाही त्यांच्या राज्यातनं कधी तरीभार केलं गेलं होतं. तो प्रसंग कधी राज्यकर्त्यांच्या आला नाही आणि त्यामुळं तरीभार न केलेले आणि गृहखातं आणि गुजरातवरून योगदान देणारं अशा प्रकारच्या नेत्यांची आज मला आठवण होती. तर आज देशाच्या गृहमंत्र्यांनी काही भाषणं केली, विधान केली. भाषण करण्याचा त्यांचा अधिकार आहे, पण थोडी बहुत माहिती अधिक घेऊन भाषणं केली तर लोकांच्या मनामध्ये शंकेची स्थिती निर्माण होईल. त्यांनी 1978 सालपासून माझी आठवण करण्यात आली आणि 1958 सालापासून मी राजकारणात, प्रशासनात काय केलं त्याचा उल्लेख त्यांनी तिथे केला. त्यांना काही माहीत असेल, मला माहिती नाही की 78 साली म्हणजे आज त्याला जवळपास 40 वर्ष होऊन गेली. त्यावेळी हे व्यक्तिगत होते राजकारणाची मला माहिती नाही.
पण 1978 साली मी राज्याचा मुख्यमंत्री होतो आणि माझ्या मंत्रिमंडळामध्ये जनसंघाचे नेते उत्तमराव पाटील, दुसरे नेते हर्षू अडवाणी, अकोल्याच्या डॉक्टर समोराताई चौधरी असे अनेक चतुर्थ जनसंघाचे लोक माझ्या मंत्रिमंडळामध्ये होते आणि संबंध त्या 1978च्या पूर्ण सरकारच्या ज्या तुम्ही माहिती घेतली किंवा वाचन केलं तर याच्या सगळ्यांनी महाराष्ट्राच्यासाठी एकच येऊन अतिशय चांगल्या प्रकारचं योगदान दिलं आणि म्हणून मी मुख्यमंत्री असेल, उत्तमराव पाटील उपमुख्यमंत्री गृहमंत्री असेल, हर्षू अडवाणी नगर विकास खात्याचे मंत्री असतील, प्रवीणराव चौधरी या आरोग्य खात्याच्या मंत्री असतील, असे अनेक लोक चतुर्थ लोक आणि ज्यांची फारसवणी जनसंघाची आहे त्या सगळ्यांनी माझ्यासोबत काम केलं आणि त्याच वेळेला संघटनेवर आणखी 2 लोकांची मला आठवण होते की त्यांनी संघटनेमध्ये राहून आमच्या सगळ्या कामामध्ये सहकार्य केलं. त्याच्यामध्ये वसंतराव भागवत आणि प्रमोद महाजन यांचा उल्लेख हा कथाक्षणी त्या ठिकाणी करणार आणि त्यामुळे ही सगळी नेतृत्वाची फळी ही भाजपनं 1978 नंतरच्या काळामध्ये दिली. नंतरच्या काळामध्ये देशामध्ये पक्ष वेगवेगळे सत्तेत होते पण विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांच्यामध्ये सुसंवाद होता आणि त्याची उदाहरणं सांगायची झाली तर अटल बिहारी वाजपेयी काय किंवा त्यावेळेचे गृहमंत्री हे अडवाणी सर यांची नावं घ्यायला आज अटलजी हे संतोषा लोक होते आणि पक्षीय अतिरेकी भूमिका घेऊन त्यांनी कधी समाजकार्याचं राजकारण केलं आणि त्याचे एकच उदाहरण सांगायचं झालं तर भूमीचा भूकंप झाला आणि देशाच्या मुख्यमंत्र्यांची बैठक प्रधानमंत्र्यांनी बोलवली आणि त्या बैठकीमध्ये प्रश्न उपस्थित केला गेला की ही संकटे येतात, भूकंप होतात, अतिवृष्टीने महापुराने नुकसान होतं, याची एक नीती देशात ठरवली पाहिजे आणि त्याच्यामुळे असे लिहाजींनी देशाचं डिझास्टर झाले हे करण्याच्या संबंधीचं काम शरद पवारांच्या सोपावर कोयन्याचा मुंबईच्या महामंडळाचा पुनर्वसनाचा असे काय अनुभव त्यांचं प्रतीक आहे ही मतं त्या ठिकाणी अटलजींनी मांडली आणि शेवटी मी विरोधी पक्षात असताना माणसाचा दर्जा देऊन ते काम माझ्याकडे सुपूर्द केलं. ही पार्श्वभूमी भाजपच्या नेत्यांच्या मध्ये आहे आणि त्या पार्श्वभूमीवर हल्लीच्या गृहमंत्र्यांनी आणि केलं ज्या सगळ्या जे काही व्याख्यान दिले भाषण केले ते मी किंवा उद्धव ठाकरे यांच्याबद्दलचे जे काही उल्लेख केले त्याचा भाष्य केलेलं होतं तर मराठीमध्ये एक काही म्हण आहे मला त्यांची आठवण नाही कुठे इंद्राचा ऐरावर आणि कुठं कुणाची चर्चा नाही तर त्याच्यामध्ये हे वाचणारे हे ग्रंथ त्यामुळं त्याचा अधिक सांगायचा उद्देशी काय आवश्यकता नाही. आता उद्धव ठाकरेंच्याबद्दल सुद्धा त्यांनी काय भूमिका घेतली ही तेवढी लोकांनी मांडली आहे आणि उद्धव ठाकरे सुद्धा त्याचा कधीतरी त्याच्याबद्दलचं त्यांचं मत सांगतील. तर मला हे माहिती आहे की हे ग्रस्त ज्यावेळेला गुजरातमध्ये राहू शकत नव्हते आणि त्यांना मुंबईमध्ये आश्रय देण्यात आला होता त्यावेळेला बाळासाहेबांच्या घरी जाऊन या संदर्भात सहकार्य करावं अशा प्रकारची विनंती ही त्यांनी केली होती. हे सर्वांची अधिक पाहिजे माझ्यापेक्षा
उद्धव ठाकरे सांगतील त्यामुळे मी याच्याबद्दल अधिक काही सांगू इच्छित नाही. पण दुर्दैवाला एकंदर पातळी घसरली किती ही सांगायला मला कधी होईल सुद्धा नाही. आणि त्यामुळं अशा व्यक्तीने जी काही विधानं केली त्यांची नोंद त्यांचा भरसात सुद्धा किती घेतली याचा मी लक्षाने केलेलं. याशिवाय तुम्हाला काही विचारायचं असेल तर आपण विचारू शकतो. तेच 1978 दिलं ना. बरोबर 78 उल्लेख केला. पण तुम्ही असं हा उल्लेख तुमच्या विषयी आणि उद्धव ठाकरे यांच्याविषयी होता. मुद्दा असा होता की तुम्ही काही कमिटमेंट केली होती ती पाळली नाही किंवा उद्धव ठाकरेंनी सुद्धा 2019 कमिटमेंट पाळली नाही. आम्ही काय करायचं त्यांना सांगायचं मी ह्या दिवसाची माझी ओळख गेली होती. एकदा त्यांचे मी अहमदाबादला गेलो आणि तिथं नागरी सहकारी बँकेच्या एक बैठक होती. तिथे एका बँकेचं संचालक म्हणून यांची माझी ओळख करून दिली. त्याशिवाय त्यांची माझी ओळखही नव्हती. कुठच्या गोष्टीचं भाष्य त्यांच्या करण्याचा प्रसंग कधी आला. या बाजूला अमित शहाची टीका केली गेली आहे. या आधी बघितलं तर लोकसभेमध्ये पंतप्रधानांनी भटकती आत्मा असा उल्लेख केला होता. त्यानंतर विधानसभा प्रचारामध्ये अमित शहांनी भ्रष्टाचाराचे शिरोमणी असा उल्लेख केला होता. आताही तुमच्यावर टीका झालेली आहे. तर या ज्या टीका तुमच्यावर सतत होत आहे तर महाराष्ट्रात तुम्ही टीकेच्या रडारवर आहात, तुम्ही प्रमुख व्यक्ती आहात म्हणून होते आणि आता पवारांना ही टीका इतकी जिव्हारी का लागली जेव्हा या सतत टीका होते? जिव्हारी काही लागली त्याचं काही फारसे जिव्हारी लागली असं नोंद घेणं ही व्यक्तीच नाही. त्याचा ती लेवलच नाही. प्रश्न तो नाही. प्रश्न एकाच्या तुम्ही सांगितलं लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला या लोकांची भूमिका मला वेगळी दिसत होती. लोकसभेचा निकाल काय झाला हा माहिती आहे. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी त्यांच्या भाषेने व्यक्तिगत तिथं कोणाला मी बोलत नाही. पण लोकसभेचा निकाल लक्षामध्ये घेऊन त्यांनी अधिक काळजी घेतली ही गोष्ट मान्य केली. मी धैर्य बोललेलो. सध्याची जी स्थिती आहे त्या स्थितीवरून सामनामधून रोज काहीतरी लिहिलं जात आहे. पुन्हा एकदा गरज आलेली आहे का की आपण मध्यस्थी करावी, आपण पुढे जावं? कारण ज्या पद्धतीनं दिल्लीमध्ये सुद्धा काँग्रेस आणि आप वेगवेगळे लढत आहेत त्यावर राष्ट्रवादीचा काय स्टँड आहे? दोन गोष्टी आहेत. इंडिया आघाडी होती ज्यावेळेला आम्ही सगळे एकत्र असतो त्यावेळेला आमच्या देश पातळीवरच्या ज्या संघर्ष आहेत निवडणूक आहेत त्याच्यामध्ये एकत्र येण्याच्याबद्दलचा विचार होता. राज्याच्या आणि विशेषतः त्या स्थानिक पातळीवरच्या लोकसेवा गव्हर्नमेंट असेल पंचायत राज असतील या सगळ्या निवडणुकीमध्ये आपण एकत्रित काम करावं अशी चर्चा आमच्यात कधीही झालेली नाही. पण आता त्या पद्धतीनं उद्धव ठाकरेंनी तिची नोंद घेतली ही घेतल्याच्या नंतर कमीत कमी राष्ट्रीय पातळीवरच्या इश्यूच्यावर आपण एकत्र येण्याची जी भूमिका आहे त्याच्यात सातत्य करण्याची आवश्यकता आहे. आणि तसा प्रयत्न माझ्याकडून या सगळ्यांना व्यवस्थित करून केला जाईल. एक आणि नंबर 2 त्याच्या आधी महाराष्ट्रामध्ये राज्यापुरतं शिबिर इंडिया आघाडीचा संबंध नाही. पण राज्यापुरतं शिबिर येत्या 15 दिवसामध्ये काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष त्यांचे सरकारी शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे त्यांचे सहकारी जयंत पाटील आणि आम्ही एकत्र बसून या सगळ्या गोष्टींचा विचार करून
इथं काही वेगळी भूमिका घेता येतं हे कशी त्याच्यावर दुसरा विचार करणार. संतोष देशमुख सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये राज्यभर गेल्या महिनाभर आंदोलन सुरू आहे आणि वाल्मिक कराडचा जो आका आहे हे एका मंत्र्याचं नाव याच्यात येत आहे. तुम्ही त्या मंत्र्याचं नाव त्यांनी घेऊ इच्छित नसाल, पण त्या मंत्र्याचा राजीनामा घ्यावा एवढा दबाव सरकारवर असूनही सरकार त्यांना पाठीशी घातले. त्यांचे नेते जे आहेत अजित पवार ते त्यांना पाठीशी घालतात असं वाटतं का? असं आहे की ते सगळं स्वतःलाच पुढचं चिंताजनक. ज्या पद्धतीनं या तरुणाची हत्या केली गेली त्याच्या भाषेवर कौल उघडत याबद्दलची जी चर्चा आहे आणि त्याची प्रचंड प्रतिक्रिया विशेषतः मराठवाड्याच्या काही जिल्ह्यात आहे. पहिल्यांदा त्या कुटुंबियांना वेतन लावणी केलं होतं, त्यांना वेतन लावणी केलं होतं, परभणीला वेतन लावणी केलं होतं आणि तिथं लोकांच्या सर्वसामान्य लोकांच्या जी मी प्रतिक्रिया पाहिली ती अतिशय चिंताजनक आहे. तिथं एक प्रकारचा प्रचंड जीव असा सामाजिक तणाव हा तिथे जो तयार होईल हे स्वच्छ दिसत होतं आणि त्यावर यातनं काहीतरी मार्ग साधला पाहिजे किंवा मी राज्याच्या प्रमुखांना मुख्यमंत्र्यांच्या कानावर सुद्धा दाखवी आणि इथं राजकारण अंतर लोकांच्यामध्ये समाजाच्या सगळ्या घटकांच्यामध्ये एक वाक्यता आणि विश्वता ही कशी करता येईल याचा प्रयत्न करण्याची गरज आहे हे त्यांच्या निर्णय राहिलं. कोणी आता काय होतं दुसऱ्यानं काही ना काहीचे लोक घडत आहेत, पण हे महाराष्ट्राला सोडण्याचं नाही. आम्हा लोकांचा दृष्टिकोन सामंजस्य निर्माण करायला पैशांची फरक करतात येणं इथे राजकारण अजिबात नाही म्हणणं ही आहे. या संबंधित प्रश्न आहे. सगळे काही जण नेते वेगवेगळ्या पक्षाचे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची किंवा मंत्रिमंडळातून बाहेर जायची अपेक्षा करतायत. तुमचं व्यक्तिगत काय म्हणणं आहे? जोपर्यंत अजितदादांचं म्हणणं आहे की एव्हिडन्स सापडत नाही तोपर्यंत त्यांनी मंत्रिमंडळात राहायला काय हरकत आहे अशी भूमिका आहे. तुमची या संदर्भात काय? माझी भूमिकापेक्षा याचा निकाल राज्याच्या प्रमुखांनी घेतला पाहिजे. सवय महाराष्ट्रात चर्चा काय याची नोंद त्यांनी घेतली पाहिजे. याच्याबद्दल त्यांची जी माहिती जी आहे ती केव्हाही गृह खात्याकडे अधिक असण्याची शक्यता आकारता येईल आणि त्यामुळे वस्तुस्थितीबरोबर हे वातावरण दुरुस्त करायला राज्यकर्त्यांनी प्रयत्नांची पहार करतात चाचणी केली पाहिजे हाच माझा आग्रह आहे. आपण जर पाहिलं तर सामनात फक्त दिल्लीचं प्रकरण नाही मांडलं तर पुढे असं लिहिलंय की इंडिया आघाडीच्या बैठका झाल्या नाहीत. आपण जर काही महाराष्ट्रात वज्रमुठ सुरू केली होती ती काही वादांमुळे बंद केली, त्याच्यानंतरच्या इंडिया आघाडीच्या सभा त्या बंद केल्या. खरंच संवाद संपलाय का हा पहिला प्रश्न? अजिबात नाही, संवाद आहे आणि म्हणून मी आत्ताच सांगितलं की शक्य झालं की येत्या 18 दिवसात ही बैठक आम्ही बोलवत आहोत. मी स्वतः बोलतो. एक प्रश्न आहे की तुमच्या एनसीपी मध्ये अशा सध्या बातम्या खूप जोरात बाहेर येत आहेत की तुमच्या एनसीपी मध्ये अनेक खासदार असं म्हणत आहेत की आपण भाजप बरोबर जावं, तर असं काही आहे का? तुमचं व्यक्तिगत मत काय आहे की तुम्ही व्यक्तिगत मत काय नाही, एकाही खासदाराचा असं मत नाही. हा 10 दिवसात तुम्ही कुठं लावला हे मला माहिती नाही आणि राज्याच्या पक्षाचा प्रमुख त्याला तुम्ही विचारताय की तुमचा पक्ष सोडून तुम्ही जाणार आहात का आणि त्याच्यावर माझं व्यक्तिगत मत तुम्ही विचारता. काहीतरी तात्पर्य पाहिलं पाहिजे. निवडणुका लागतील आगामी काळात महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागतील. आतापर्यंत तुम्ही नेत्यांना जपले पण आता कार्यकर्त्यांना जपण्याची संधी असणार. त्यावेळेस महाविकास आघाडीचं इंडिया आघाडीचं राजकारण कसं असणार? असं आहे की मी माझ्या वाचनात आलं की 4-5 महिन्यात निवडणुका लढायची शक्यता आहे. आमचं असेसमेंट होतं 3-1 महिन्यात निवडणुका लागतील तर कुठल्याही राजकीय पक्षाला आपल्याला तयारी करावं लागतं.
आणि ती प्रक्रिया आम्ही सगळ्यांनी सुरू केली. पक्षांतर्गत काही बदल होतील अशा पद्धतीचं वक्तव्य कधीपर्यंत ती मीटिंग होईल आणि कशाबद्दल ते साधारणतः आणखी 10 दिवसांनी होईल. 10 ते 12. आमचे अध्यक्ष सध्या बाहेर आहे कुठेतरी हेल्थच्या प्रोग्रामच्यासाठी. ते आले की या संबंधी प्राधान्य दिलं जाईल. सवाल ये है कि आज क्या इंडिया गठबंधन जो है वो केवल लोकसभा तक ही सीमित था? सवाल इसलिए उठ रहा है क्योंकि उद्धव ठाकरे बीएमसी में अकेले चुनाव लड़ने की बात कर रहे हैं. आपके दल के नेता भी जो है वो कहीं न कहीं इसी प्रकार की तैयारी. कांग्रेस पार्टी भी उद्धव ठाकरे को कोस रही है हार को लेकर के विधानसभा में. तो क्या इंडिया गठबंधन में डिस्कंटेंट शुरू हो चुका है? बात ऐसी है कि इंडिया गठबंधन में लोकल से लेकर चुनाव लड़ने की बात करी हुई है. इंडिया गठबंधन का जो सबसे अफसोस था वो नेशनल लेवल के इलेक्शन के लिए था. यहाँ नगर पालिका हो, वहाँ नगर पालिका हो, यहाँ इंडिया गठबंधन का सुझाव न था, न कभी डिस्कशन हो. मगर जहाँ तक महानसी की बात है और हमारे साथियों की ये भावना है कि एक होकर मिलकर चुनाव के लिए सामना कर सकते हैं तो सोचना चाहिए और वो कोशिश हम करने वाले हैं अगले 10 दिन में. ने साफ कर दिया है कि आने वाले जो चुनाव है वो शिवसेना उसके दम पर लड़ेगी, अकेले लड़ेगी. वो महाविकास आघाड़ी के साथ ठाकरे अकेले जाने की बात कर रहे हैं. क्या है? नहीं, उन्होंने त्याचा खुलासा त्यांनी केला का त्यांनी स्वच्छ सांगितलेले. पण मी हे स्वच्छ सांगतो की कुठल्या बारामती नगरपालिकेची निवडणूक आहे किंवा इंदापूरच्या निवडणुकीची निवडणूक आहे नगरपालिका. तिथं आम्ही काय आघाडीचा विचार केले नाही, कदाचित करणार नाही. लोकल म्युनिसिपल इलेक्शन लोकल सेल गवर्नमेंट यहाँ इंडिया आघाड़ी की चुनाव लड़ने की नीति हुई है. आज तक हमारी बात हुई है और इस पर बात करने की आवश्यकता है. ऐसा चुनाव कुछ साथियों ने किया और इसीलिए आगे 8-10 दिन में मैं खुद इनकी मीटिंग बुला रहा हूँ और वहीं इसका डिस्कस करेंगे. मगर इसका मतलब ये नहीं कि लोकल से गवर्नमेंट हम मिलकर ही रहेंगे और लोकल से इलेक्शन के लिए दूसरी नीति हो नहीं सकती. ये भी बात है. इंडिया अलायंस को लेकर सवाल ये है कि दिल्ली चुनाव में हम देख रहे हैं कि इंडिया अलायंस बिखरा हुआ नजर आता है. अभी भी केजरीवाल का कुछ दिनों पहले बयान आया है कि वो देश बचाने की कोशिश कर रहे हैं और राहुल गांधी अपनी पार्टी बचाने की कोशिश कर रहे हैं. क्या इंडिया अलायंस पूरी तरह से बिखर चुका है? नहीं, लालू मैंने मुझे जीते मैंने ये जो दिल्ली का इलेक्शन में मैंने ध्यान नहीं दी. मगर मुझे मेरा व्यक्तिगत राय ये थी कि दिल्ली केजरीवाल का देश है. इनके हाथ में 2 बार दिल्ली की जनता ने हुकूमत दी थी और इसीलिए उनको कॉन्फिडेंस से लेकर हम लेकर कुछ कर सकते थे तो अच्छा होता था. हुआ नहीं, छोड़ दी. उन्होंने कहा है कि जब आप कृषि मंत्री थे देश के तब से फार्मर सुसाइड जो है वो आप रोक नहीं पाए. दूसरी बात उन्होंने कही कि गद्दारी की शुरुआत महाराष्ट्र में आपसे उनको मालूम है कि देश में प्रोडक्शन के रिकॉर्ड मेरे समय में है. इंडिया जब मैंने जिम्मेदारी ली थी one of the country which was dependent on import. और जिस दिन मैंने एग्रीकल्चर मिनिस्ट्री छोड़ी, इंडिया has become largest exporter of wheat in the world. India has become largest exporter of rice in the world. India has become largest exporter in horticultural items. India has become largest exporter and producer of wheat.
पर ये जनरली अनपढ़ लोगों को तो बातें मालूम नहीं होती, इसलिए साधारण लोगों को बातें इसके बारे में ज्यादा जानेगी क्या होती। आपण ज्या बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक समितीचे अध्यक्ष आहेत, काल शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने ठराव केलेला आहे की उद्धव ठाकरे कशाला उत्तर असं याचं मी उत्तर कसं देत असतो, कोणी काय म्हणलं, कोण कदम काय म्हणले ते त्यांनी विचारलं त्यांना. में आपने ये बात सामने आई कि आरएसएस का काम करने का जो तरीका है वो उस तरीके से भी पार्टी कार्डर ने आपके काम करने की जरूरत है, ये आपने बात रखी थी. क्या आप जरूरत समझते हैं कि आने वाले समय में एनसीपी के सब कुछ कार्डर उसी तरीके से काम करने का फॉर्मूला अपना? अरे मेरा स्टेटमेंट इतना नहीं समझता, मुझे मालूम नहीं था कि कई लोग इतने अनपढ़ है. सिंपल ये बात है, कई पॉलिटिकल पार्टी में कई लोग काम करते हैं, काम करने की उनकी एक नीति होती है, नीति के आधार पर वो काम करते हैं, पर उनके आइडियोलॉजी इसका समर्थन कोई नहीं कर सकता. और इसलिए जब मैंने कहा कि आइडियोलॉजी इसके बारे में हमारे अभिनंदन की वो मौजूद है, मगर मेहनत करने में इनके पास जो ताकत है वो नजरअंदाज नहीं कर सकते. पार्टी को लेकर के इंडिया अलायन्स आणि महाविकास आघाडीतली काही विधान अलीकडच्या काळात मी बघितली. साहेब दोन मुद्दे आले. काल ज्यावेळेस अमित शहा बोलत होते त्यावेळेस त्यांनी सांगितलं की इंडिया अलायन्सच राहणार नाही या 2025 मध्ये, सगळे 2024 निकाल. आणि दुसरं की खरी राष्ट्रवादी ही अजित पवारांचीच आहे आणि खरी शिवसेना ही एकनाथ शिंदेचीच आहे, ही जनतेने सिद्ध केली. ठीक आहे, त्यांचं म्हणणं आहे की प्रश्न असा आहे की जे आधी सांगितलं की 2025च्या नंतर काय म्हणजे इंडिया अलायन्स राहणार नाही. पण त्यांनी हेही सांगितलं की 29चा काय होणार आहे. 2029चा त्यांनी आम्ही स्वतंत्र राहणार आहोत हे जाहीर केलं. आज त्यांच्या सैनिक जे आहेत, त्यांचे जे सहकारी आहेत, त्यांना त्यांनी एक प्रकारची सूचना दिली, त्यांनी त्यांचं धोरण सांगितलं, तो त्यांचा अधिकार आहे. बाकीच्या पक्षांनी किंवा तथाकथित त्यांचे मित्र पक्ष आहेत त्यांनी त्याची नोंद घेतली पाहिजे, पण त्याचा निर्माण करायच्या कारणाने त्या पक्षाचं नेतृत्व त्याचा विचार करते. मोहन भागवत ने ये कहा कि राम मंदिर का निर्माण ही देश की असली आजादी का मतलब है. किसने कहा है? राम मंदिर का निर्माण मोहन भागवत का ये स्टेटमेंट है कि राम मंदिर का निर्माण ही देश की असली आजादी है. ठीक है, उनको ये लगता है क्योंकि आजादी की जो इंसान मूवमेंट थी, भागवत साहब और विचारधारा के लोगों का योगदान क्या होता, ये पूरे देशवासियों को मालूम है, देश का हिस्ट्री का एक हिस्सा है. और इसलिए उन्होंने देश का असली इतिहास क्या है इस बारे में थोड़ा समझने की आवश्यकता है. 2.5 सालों में काफी कुछ बदल गया है. आपकी पार्टी टूटी, उद्धव जी की भी पार्टी टूटी, लेकिन इन सबके बीच अब ये बातें सामने आ रही है कि संभावित है कि शरद पवार साहब जो है वो एनडीए ज्वाइन कर सकते हैं. इन बातों में कितनी सच्चाई है और क्या कोई गलत खबरें फैला रहा है? आप ही कर रहे सब आपसे किया. आज के ऋषि को मैंने शुरू में कहा था ये बात सच नहीं है. अमित शाह जी ने बोला है कि महाविकास अघाड़ी का गठबंधन हुआ था, लेकिन वो विश्वासघाती है, वो परिवारवाद को बढ़ावा दे रही थी, इसीलिए महाराष्ट्र के चुनाव में उनकी हार हुई है और जनता ने उनको जवाब दिया है. हम इसको किस तरीके से देखते हैं? किसने? अमित शाह ने बोला है महाविकास अघाड़ी का जो गठबंधन है वो विश्वासघाती थी, इसीलिए राज्य में जो विधानसभा चुनाव हुए उनकी हार हुई है,
इसीलिए जो विधानसभा इलेक्शन का रिजल्ट तो आ गया, लोकसभा भी आया था, तो इस बारे में क्या कहना चाहते हैं? उनको समझ ठीक है था यहाँ की जनता ने। विरोधात एक लढा उभा करण्याचा निर्धार महाविकास आघाडी केला होता. काही केसेस इंडिव्हिज्युअल आमदारांनी कोर्टात फाईल केलेल्या आहेत, पण व्यापक स्वरूपात या संदर्भात महाविकास आघाडीच्या वतीनं काही कार्यक्रम हातात घ्यायचा असं नव्हे. काही आमच्या संचालकांनी एकत्र बसून याचा विचार केला. काही रिजन सेक्टरमधल्या डायरेक्टरांचा सल्ला घेतला आणि जिथे जायची आवश्यकता आहे त्या न्यायालयात जाण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला या आहे. व्यतिरिक्त काही लढा उभारणार, कारण काँग्रेसने राहुल गांधींनी घोषणा केली होती की देशव्यापी ते एक आंदोलन करणार आहेत. मला माहिती नाही, पण आमच्या चर्चा जी झाली होती त्या केसेसच्या वगैरेची झाली होती. त्याचा शेवटची तारीख 6 होती. 6 तारखेच्या पूर्वी आमच्या काही सरकारने जिथे जायला हवं त्या कौशल्य गेली. दिल्ली में विधानसभा चुनाव होने वाले हैं, आपका समर्थन कांग्रेस को रहेगा या आम आदमी पार्टी को रहेगा? हमारी भावना है कि इसमें केजरीवाल जी को मदद कर सकते हैं तो करने के लिए कोशिश करें, मगर इसलिए हम कांग्रेस को कॉन्फिडेंस से लेकर इनसे बात करेंगे. काँग्रेसकडून अलीकडे एक विधान आलं की महाविकास आघाडीच्या जागा वाटपात वेळ काढला गेला आणि त्याचा फटका हा एकूण निकालांमध्ये बसला आणि वेळ काढणं हा काही षडयंत्राचा भाग होता असाही एक आरोप केला गेलाय काँग्रेस. आमच्या अशी काही चर्चा झाली हो चुका है. खरं सांगायचं म्हणजे त्या गोष्टीवर प्रश्न मला तुम्ही विचारताय ते योग्य नाही. सर हार के बाद जो है वो ब्लेम गेम शुरू होता है. पालकमंत्री पदाचं वाटप नाही. आले प्रत्यक्ष मला कमी नाही विशेष नाही. एकही ओएसडी नाही, पीएम नाही, असं की मंत्रिपदाचा पदभार घेतलाय. ते सगळं मुख्यमंत्री बघतील. सर मराठी 1947चा देश फक्त ब्रिटिश राजवटीतून स्वातंत्र्य झाला. संविधान निर्मिती वेळीही स्वातंत्र्य मिळालं नाही, पण जेव्हा राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा झाली तेव्हाच या देशाला स्वातंत्र्य मिळालं. आज त्याचं उत्तर मी दिले आहे. सर मराठी संघ परिवाराचा असा एक दावा दिसून येतोय, संघ परिवाराचा असा एक दावा दिसून येतोय की संघाच्या शाखेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गेले होते, कराडमध्ये तसा सुद्धा त्यांचा काही मोठा कार्यक्रम होतोय. तुमचा स्वतःचा या संदर्भाचा काही संदर्भ इतिहास काही माहिती? आज मी माझ्या वाचण्यात काही गोष्टी आहेत तुम्ही करायला गेले चौकशी केली. त्यांनी म्हटले की 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये सत्ताधारी पराभूत झाले होते. मार्क झुकरबर्ग यांनी एक दावा केला. मार्क फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग त्यांचा दावा. किसका सेक्शन है? उमर ठीक है, उन्होंने इलेक्शन इससे पहले तो चुनाव लड़े थे. इससे उनका एक अलग रिश्ता है, शायद वो दिखाने की भी कोशिश की होगी. सर को लेकर के काफी सवाल उठाए जा रहे हैं. माहिती आणि प्रसारण खात्याचे सल्लागार दिलीप मंडल यांचं असं म्हणणं आहे की फातिमा शेख नावाचं कॅरेक्टर हे नव्हतं, हे जाणूनपूर्वक कॅरेक्टर घातलं गेलेलं आहे असं दावा केला. आम्हाला काही माहिती नाही, आम्ही काही त्याच्या फरक दिले. सर लोकल सेल्फ बॉडीजचे इलेक्शन
इलेक्शन आएंगे, नगर पालिका हो, महानगर पालिका, क्या आपको विधानसभा चुनाव के नतीजों को देखते हुए क्या आपको लगता है कि आप दोनों दलों को साथ में लड़ना ज्यादा सही होगा या अलग अलग? बात ऐसी मैंने कहा कि कांग्रेस पार्टी उद्धव ठाकरे के नेतृत्व वाली पार्टी और दूसरे हमारे जो साथी हैं इंक्लूडिंग एमसीपी, हम अगले 8-10 दिन में बैठेंगे, आगे क्या नीति रखनी चाहिए इस पर बहस करेंगे, इसे तय करेंगे कि अपनी लाइन क्या है, ये होने के बाद आपको बताएंगे। विधानसभा चुनाव जिस तरह से चर्चा है और चर्चा बनेगी, सुप्रिया जी को यूनियन में मंत्री बना दिया जाएगा, आपको दूसरे सर वक़्फ़ को लेकर आपका क्या भूमिका है? इंडिया अलायन्स विधानसभा बिलकुल पराभूत उमेदवार राजेसाहेब देशमुख आणि जितेंद्र आव्हाड यांनी एक दावा केला आहे. त्या विधानसभा निवडणुकीमध्ये रोजचे 1 बूथ कॅप्चर केले गेले. काही बीडचा असा आमच्याकडे तक्रार आहे तिथे उमेदवार देशमुख म्हणून आहेत, त्यांनी मतदानाच्या दिवशी काही फोन आम्हा लोकांना केले असं तिथे घडते. आम्ही नजरेला आणून द्यायचा प्रयत्न केला, पण असं सांगण्यात आलं की हे नवीन काही तिथं नाही. सर लोकसभा चुनाव में भी हमने देखा विधानसभा में लगातार आपको टारगेट करना शुरू किया गया था, खुद प्रधानमंत्री ने भी किया, उसके बाद अमित शाह ने किया. अभी लोकल से बॉडीज के इलेक्शन आ रहे हैं, अभी से अमित शाह एक नैरेटिव सेट करने की कोशिश अभी से शुरू हो गई. क्या लग रहा है आपको फिर से जैसे वो कह रहे हैं कि 100% बीजेपी आनी चाहिए, उनका नारा है, तो उसके तहत उनका आपको नारा कुछ भी हो सकता है, वो तो उनका अधिकार है अपनी नीति तय करने की. इसलिए 100% उनको सीट चाहिए ऐसी बात उन्होंने कही, तो इसको विरोध करना हमारा फर्ज है, हम तो करेंगे और दिखाएंगे ये हो नहीं सकता. सर कल पीएम मोदी मुंबई आ रहे हैं और मुंबई में महायुति के सभी विधायकों के साथ एक बैठक भी करने वाले हैं. अमित शाह परसों ही आकर गए, कहीं ना कहीं आने वाले स्थानीय निकाय चुनाव के चलते तैयारियां जोर शोर से शुरू है, लेकिन महाविकास आघाड़ी और इंडिया अलायंस हो उनमें कोई सुसंवाद नजर नहीं आ रहा है. ऐसा क्यों हो रहा है? मैंने खुद कहा उसको कि आगे 10 दिन में हमारी मीटिंग हम करेंगे और आगे का हमारे एक्शन तय करेंगे.